हॅलो एव्हरीवन. तर आज सकाळची सुरुवात झाली मस्त अशा कोळंबीने. बघा त्यांनी मस्तपैकी गावातल्या कोळंबी ताईंकडनं मस्त एक कोळंबी आणलेली. मस्त ती साफ वगैरे करून घेतली आणि बाजूला वाटण पण बनवून घेतला. मग ठेवली कढई, त्यात टाकला तेल, त्यात टाकला थोडासा जिरा आणि बनवलेलं वाटण. मग वाटण मस्तपैकी फ्राय करून घेतला तेलामध्ये. मिक्स, मिक्स, मिक्स करून घेतला. मग थोडा वेळ झाकण ठेवून त्याला फ्राय होऊन दिलं. मग त्यात टाकला मीठ आणि मग बाकीचे मसाले टाकून घेतले. मसाल्यामध्ये मी टाकलेला कांदा, लसूण मसाला, घरगुती मसाला आणि हळद, धना पावडर आणि गरम मसाला. मग परत एकदा मिक्स, मिक्स, मिक्स करून घेतलं. बघा कशी आपली मस्तपैकी पेस्ट अशी रेडी आहे. आणि त्यात थोडंसं मी ॲड केलेलं कोळंबी रस्सा मसाला. स्पॉन्सर नाही आहे हां. मग तो पण ॲड करून केला मिक्स, मिक्स, मिक्स. मग त्यात टाकली कोळंबी आणि टाकून घेतलं पाणी. मग ठेवली त्याला मस्तपैकी झाकून उकळी येण्यासाठी. बघा तुम्ही पण कधीतरी अशी रेसिपी ट्राय करून बघा. मग मस्तपैकी भारती सिंगला बघता-बघता घेतली मी कॅडबरी खायला. दुसरं काही खायला भेटलं नाही मला. मग मस्तपैकी कॅडबरी खाऊन घेतली. तोपर्यंत कोळंबी रस्सा पण रेडी झालेला आहे आपला. मग जेवून खाऊन मस्तपैकी मी झोपलेली. मग उठल्यावरती मला परत एकदा भूक लागली. सो काय विचार करायचं खाऊ, तर मग त्या दिवशी सामान भरताना मी ही वाय-वाय नूडल्स मला ट्राय करायची होती, तर मी ॲड केलेली. मग तेच मी बघत होती काय-काय आहे त्याच्यामध्ये. तर तेवढ्यात वाजली बेलची घंटी. मग गेली तर बघितलं आज आलाय गॅस सिलेंडर. मग तो घेतला घरात आणि मग त्याच्यातला मस्तपैकी मसाला टाकून घेतला. त्यात टाकला गरम पाणी. मग थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्याला वेट करायचं होतं 5 मिनिटं. मग घेऊन गेली बाहेर. पण मला त्याचं काही एवढं टेस्ट आवडलं नाही, कारण की वी आर मॅगी लव्हर्स गाईज. मग त्यानंतर मी या मांजरांना जरा खाऊ वगैरे टाकलं. हे बघा, हे मी काल कार्पेट धुतलेलं. ह्यांनी परत आज याला केसांमध्ये भरून टाकलं. काय बोलणार या पिल्लांना आता, काय बाबा. मग परत जायला निघाली मी खाली, कारण की मला चहा प्यायची इच्छा झालेली. मग मी मस्तपैकी खाली चालले, म्हणजे दुकानात. मग दुकानात जाऊन मस्तपैकी दूध आणलं आणि थोडंसं खाऊ पण आणलं. मग घरी येऊन दूध वगैरे घेतलं तापवून आणि एक बाजूला केला चहा. मस्त असा तापलेला दूध टाकला चायमध्ये. मस्त अशी चायची घेतली उकळी. तर मी ह्याला बघा रंगे हात पकडलाय. बघा कसा लोळतोय हा. आणि मग काय बोलणार आता याला मी. मग घेतलं मस्तपैकी चाय खारी खाऊन गाईज. चहा आणि खारी खायला. मग तेवढ्यात मला बाहेरून आला फटाक्यांचा आवाज संध्याकाळी. बाहेर बघायला गेले तर आमच्या गावात आहे साखरपुडा. तर साखरपुडा आता आलेला आहे. तर आता आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता उद्या. बाय बाय गाईज.